Hello student, I am Anita Patil, Anikant Education Societies, Tuzaram Chaturchand College Baramati. Subject Environment Education and Water Security. Student, welcome to all of you in online lecture. Student, last lecture we saw the subtopic ecosystem services. In second chapter, ecosystem. Today we will see the another subtopic in that species interdependence and interactions. In that there are some basic types of interdependence and interaction between species. First is competition. Second, predation. Third, parasitism. Fourth, mutualism. And fifth is commensalism. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरणाच्या सेवा किंवा परिसंस्थेच्या सेवा या उपघटकाचा अभ्यास केलेला आहे. हा उपघटक हा परिसंस्था या प्रकरण क्रमांक 2 यामध्ये येतो. आजच्या लेक्चरला आपण प्रजातींचे परस्परांवरील अवलंबन व परस्पर संबंध या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने काही बेसिक टाइप्स आहेत प्रजातींचे परस्परांवरील अवलंबन. याच्यामध्ये पहिला आहे कॉम्पिटिशन म्हणजेच स्पर्धा. दुसरा टाईप आहे प्रिडेशन म्हणजेच शिकार. तिसरा टाईप आहे पॅरासायटिझम म्हणजेच परजीविता. चौथा टाईप आहे म्युच्युअलिझम म्हणजेच सहपरोपकारिता. आणि पाचवा टाईप आहे कम्युन्सॅलिझम म्हणजे सहभोजिता. असे 5 प्रकारचे इंटरॅक्शन्स ह्या आपल्याला प्रजातींमध्ये दिसून येतात. फर्स्ट वी विल सी दी कॉम्पिटिशन. विद्यार्थी मित्रांनो व्हॉट इज मीन बाय कॉम्पिटिशन? कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. यामध्ये आपण पाहूयात की कॉम्पिटिशन म्हणजे काय. Competition between individuals occurs when resources such as food and space are shared. Individuals may compete with members of their own species or with members of other species who use the same resources. Interspecific competition. For example, plants compete with one another for access to light and water. Second example is various animals compete for food and space. म्हणजेच पहा, प्राण्यांमध्ये स्पर्धा ही असते. कशासाठी? जेव्हा अन्न व जागा यांची कमतरता असते तेव्हा 2 जीवांमध्ये स्पर्धा असते. एकाच प्रजातीतील जीव एकमेकांशी किंवा समान संसाधनांचा उपयोग करणाऱ्या अन्य प्रजातीतील जीवांशी स्पर्धा करू शकतात. उदाहरणार्थ, प्रकाश व पाणी मिळवण्यासाठी वनस्पती एकमेकांशी स्पर्धा करतात. विविध प्राणी अन्न आणि जागेसाठी स्पर्धा करतात. हे उदाहरण कशाचं आहे तर प्रजातींमधील परस्पर अवलंबन. त्याच्यामधला हा पहिला प्रकार आहे, तो म्हणजे स्पर्धा. यानंतर सेकंड टाईप इज प्रिडेशन म्हणजेच शिकार. व्हॉट इज मीन बाय प्रिडेशन? प्रिडेशन इज ॲन interaction between species
in which one species kills and eats another species. Example is lion is predator and deer is the prey. म्हणजेच पहा, सेकंड जो प्रकार आहे, दुसरा जो टाईप आहे तो म्हणजे शिकार. यामध्ये शिकार ही वेगवेगळ्या प्रजातीतील आंतरक्रिया असून एक प्रजाती म्हणजेच भक्षक दुसऱ्या प्रजातीतील जीवाला खाद्य म्हणून किंवा खाद्य मारून आपले अन्न मिळवत असतो. मग उदाहरण कोणतं आहे याचं? प्रिडॅशनचं उदाहरण कोणतं आहे तर सिंहाचे हरिण हे खाद्य आहे. सिंहाचे हरिण हे खाद्य आहे. यानंतर तिसरा जो टाईप आहे, थर्ड टाईप इज पॅरासायटिझम. व्हॉट इज मीन बाय पॅरासायटिझम? पॅरासायटिझम is a relationship in which one organism benefits at the cost of another organism. For example, ticks on the skin of a dog. Then second example is Cuscuta plant as a parasite on a host plant. म्हणजेच पहा, परजीविता म्हणजे काय? हा असा संबंध आहे की जिथे एक प्रजाती अन्य प्रजातींकडून आपला फायदा करून घेतो. परजीवी असल्यामुळे भक्ष्यावर परिणाम होतो. उदाहरण कोणतं आहे याचं तर कुत्र्याच्या त्वचेवर पिसवा असतात. हे कशाचं उदाहरण आहे? पॅरासायटिझमचं म्हणजेच परजीविताचं उदाहरण आहे. आणि अमरवेल दुसऱ्या झाडांवर परजीवी म्हणून जगत असते. देन फोर्थ टाईप इज म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम मीन्स टू ऑर्गॅनिझम्स इंटरॅक्ट इन सच अ वे दॅट बोथ बेनिफिट्स फ्रॉम दी रिलेशनशिप फ्रॉम each other. For example, lichens which are formed as a result of a association between fungus and algae. The algae provides home for the algae and the algae provide food. म्हणजेच पहा, चौथा जो प्रकार आहे तो म्युच्युअलिझम म्हणजे सहोपकारिता म्हणजेच दोन प्रजाती एकमेकांशी अशा पद्धतीने वर्तन करतात जेणेकरून त्या वर्तनामुळे दोन्ही प्रजातींचा लाभ होतो. अशा परस्पर संबंधाला सहोपकारिता म्हणतात. उदाहरणार्थ बुरशी, शेवाळ यांच्या एकत्र येण्यामुळे दगडफूल तयार होते. या संबंधात बुरशी शेवाळाला आधार देते व शेवाळ अन्न पुरवतात. देन फिफ्थ टाईप इज कम्युन्शॅलिझम. Commensalism is an interaction between two species in which one is benefited but the another is neither benefited nor harmed. For example, epiphytic plants like orchid attacking themselves on trees just for support but not for nutrition. म्हणजेच पहा, पाचवा जो प्रकार आहे कम्युन्शॅलिझम म्हणजे सहभोजिता म्हणजे हा दोन प्रजातीमधील असा पद्धतीचा परस्पर संबंध आहे की ज्यात एका प्रजातीला लाभ होतो तर दुसऱ्या प्रजातीला नुकसान किंवा लाभच होत नाही. उदाहरणार्थ आमरसासारखे बांडगुळ हे अन्य वनस्पतींना फक्त आधारासाठी जोडून घेते. ते त्या वृक्षापासून पोषण घेत नसतात. म्हणजे बांडगुळ हे अन्य वनस्पतींना फक्त आधारासाठी जोडून घेते.
ते त्या वृक्षापासून पोषण घेत नाही, म्हणजे अन्नासाठी ते त्या वनस्पतींवरती अवलंबून राहत नाही, फक्त आधारासाठी, सपोर्टसाठी ते दुसऱ्या वनस्पतींवरती किंवा दुसऱ्या झाडावरती अवलंबून असते. Then second subtopic is ecological succession. Ecological succession means vegetation occupying a given habitat under natural condition is called as a plant community. The gradual replacement of one type of plant community by others is called as plant succession. Succession is a complex process which begins, develops and finally stabilizes at the climax stage. The climax stage is the final self-maintaining, mature and self-reproducing stage of vegetational development in a climatic unit. Kinds of succession. On the basis of different aspects, succession can be classified into several categories. They are discussed as follows. On the basis of presence of or absence of vegetation in the area where succession takes place, it is divided into two kinds. There are primary succession and secondary succession. विद्यार्थी मित्रांनो, इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजेच परिस्थितिकीय उन्नत अनुक्रमण. परिस्थितिकीय उन्नत अनुक्रमण म्हणजे काय, तर नैसर्गिक अवस्थेत एखादा अधिवास व्यापणाऱ्या वनस्पतींना वनस्पती समूह म्हणतात. एक प्रकारच्या वनस्पती समूहाने हळूहळू दुसऱ्या वनस्पती समूहाची जागा घेण्याला वनस्पतींचे उन्नत अनुक्रमण प्रक्रिया असे म्हणतात. उन्नत अनुक्रमण ही प्रक्रिया जी आहे ती गुंतागुंतीची असून ती अंतिमतः चरमावस्थेला स्थिर होते. कोणत्याही ठिकाणी उन्नत अनुक्रमातील शेवटची अवस्था ही प्रगल्भ व स्वपुनरुत्पादक असते. परिस्थितिकीय उन्नत अनुक्रमणाचे प्रकार. विविध पैलूवर आधारित उन्नत अनुक्रमणाची विविध प्रकारांमध्ये वर्गवारी करता येईल. त्यांची चर्चा खाली केलेली आहे. उन्नत अनुक्रमण प्रक्रिया होत असलेल्या भागात वनस्पती असण्याच्या किंवा नसण्याच्या आधारावर त्याला दोन प्रकारात विभागता येईल. First is primary succession, then second is secondary succession. म्हणजेच प्राथमिक उन्नत अनुक्रमण and second is secondary succession means दुय्यम उन्नत अनुक्रमण. Then we'll see first is primary succession. What is mean by primary succession? In that, if the succession starts on the extreme bare area on which there was no previous existence of vegetation, such as newly exposed rocks, surface of lava flow, etc., are known as primary succession. The first group of organisms that establish themselves on bare areas are known as pioneer or primary colonizers. म्हणजेच पहा, प्राथमिक उन्नत अनुक्रमण म्हणजे काय, तर नवीन तयार झालेला खडक किंवा लावा नुकताच वाहून गेलेला अशा प्रकारचा व आधी वनस्पती नसलेल्या उजाड भागात ही प्रक्रिया सुरू झाल्यास त्याला प्राथमिक उन्नत अनुक्रमण असे म्हणतात. उजाड भागावर स्वतःला प्रस्थापित करणाऱ्या सजीवांचे पहिले गट आद्यप्रवर्तक किंवा प्राथमिक वसाहत करणारे म्हणून ओळखले
जातात. Then what is mean by secondary succession? If succession starts on a place which was once occupied by plants communities that has changed by natural or man-made alteration, the process is secondary. Destructive agencies like fire, cultivation, strong wind, soil erosion, drought, rain are responsible for denudation process. The bare area formed after denudation process is known as secondary bare area. Secondary succession is more rapid than the primary succession. विद्यार्थी मित्रांनो, दुय्यम उन्नत अनुक्रमण प्रक्रिया म्हणजे पूर्वी वनस्पती असलेल्या परंतु आत्ता वनस्पती नाहीशा झालेल्या एखाद्या जागी ही प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच पहा, आग, लागवड, जोराचा वारा, वाहून मातीची धूप, दुष्काळ, पाऊस इत्यादी घटकांमुळे वनस्पती नाहीशा होतात. वनस्पती नाहीशा होण्याच्या प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या उजाड भागाला दुय्यम उजाड भाग म्हणतात. दुय्यम उन्नत अनुक्रमण प्रक्रिया ही प्राथमिक उन्नत अनुक्रमण प्रक्रियापेक्षा लवकर होते. अशा प्रकारे परिस्थितिकीय उन्नत अनुक्रमणाचे हे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्राथमिक उन्नत अनुक्रमण आणि 2 म्हणजे दुय्यम उन्नत अनुक्रमण प्रक्रिया. In that ecological succession, 2 kinds of succession. First is primary succession and then secondary succession. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 2 परिसंस्था हे प्रकरण इथे संपत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या उपघटकांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये स्कोप ऑफ इकॉलॉजी, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम, टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, डायनॅमिक्स ऑफ इकोसिस्टीम, इकोसिस्टीम सर्व्हिसेस, स्पेसीज इंटरडिपेंडन्स अँड इंटरॅक्शन, इकॉलॉजिकल सक्सेशन या वेगवेगळ्या उपघटकांचा अभ्यास आपण केलेला आहे. डिअर स्टुडंट, टुडे here second chapter is finished. Then next lecture we will start the third chapter, biodiversity. Dear student, today we stop here. Thank you very much. Stay home, stay safe.